शिरपूर तहसील कार्यालयासमोर आजी आजोबांचे भर उन्हात आमरण उपोषण। शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या 11 महिन्यांपासून शिरपूर तहसील कार्यालयात चक्रा मारणाऱ्या वृद्ध आजी आजोबांनी अखेर आज टोकाचं पाऊल उचलत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। सातत्यानं पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे। शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे। शेतातील गोट्यात कापूस साठवून ठेवला असला तरी व्यापाऱ्यांची वाहने आतपर्यंत येऊ शकत नाहीत। वाहन आल्यास संबंधित व्यक्तीकडून दमदाटी केली जाते, त्यामुळे शेतातील अनेक कामे रखडली असल्याची त्यांनी तक्रार केली आहे। या संदर्भात तहसीलदारांकडे अनेकदा लेखी तक्रार देऊनही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे न्याय मिळावा आणि शेतासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। दत्तात्रय बेडसे, राहणार भरवाडे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। आम्ही 11 महिन्यापासून म्हणजे मे महिन्यापासून आमचा शेतीच्या वहिवाटी रस्त्यासाठी संघर्ष चालू आहे। आम्ही यांना वेळोवेळी साहेबांना भेटून सुद्धा आम्हाला हो म्हटल्यानंतर सुद्धा 3 तारखेला आम्हाला तहसीलदार साहेबांनी सांगितलं की बावनकुळे साहेबांच्या GR नुसार तुम्हाला रस्ता द्यावाच लागेल आम्हाला। मग 3 तारखेला यांनी नंतर निर्णय बदलून दिला। निर्णय बदलल्यानंतर आमचा रस्ता अमान्य केला गेला। अमान्य केल्यानंतर ह्या लोकांनी वहिवाट रस्ता पूर्ण बंद केला। मोठे काटेरी हे लावून दिलं। ते म्हणायचे ते आम्हाला तहसीलदारांनी आमच्याकडून निर्णय दिलेला आहे, तुमचं आता काहीच होणार नाही। आम्ही वेळोवेळी साहेबांना दिल्यानंतर प्रांत साहेबांकडे बी गेलो। प्रांत साहेबांकडे बी आमची तक्रार आहे। त्यांनी यांना सांगितलं की यांचा निर्णय अंशतः अनुदानित झालेला आहे, यांचा निर्णय तुम्ही पूर्ण करा। आमची एक सुनावणी झाली, आता ही दुसरी सुनावणी आहे 25 तारखेला। त्याच्या परवाच्या दिवशी आमचा 30 क्विंटल कापूस घरात पडलेला आहे। त्याच्यासाठी शेंदव्याच्या गाड्या आल्या होत्या, त्या लोकांनी आम्हाला खाली रस्त्यात सुद्धा वापरू दिली नाही। गाडी आमची परत केली, धमक्या दिल्या। जर गाडीवाल्याने मध्ये गाडी टाकली तर कुऱ्हाड्या हातात येत, त्या कुऱ्हाडा टाकून आम्ही गाड्या फोडून टाकू। गाडीवाले घाबरून रस्त्यावर चालले गेले, गाड्या परत गेल्या। आम्हाला 1200 रुपये खोटी द्यावी लागली, 12,000 रुपये खोटी द्यावी लागली। आणि त्याच्यासाठी आम्ही आज उपोषणाला नवीन सुरुवात करतोय।